संघ नाईक भिवंडी नगरीमध्ये कसं वाटलं? नाही नक्कीच खरंच कारण आमची खूप दिवसापासून मॅचेस खेळलो नाही, पण खरंच आमची भिवंडीमध्ये पहिलीच टुर्नामेंट आहे. याच्यानंतर सरवलीला मामा चषक तिथे पण आमची एंट्री आहे. खरंच खूप मजा येते इथे खेळायला. नक्कीच सरवली ते बालाजी चषक होणार आहे आणि नक्कीच डे नाईट फॉर्मॅट तोही असणार आहे. समोर आता धनेशिलन कुक्षेसारखा एक चांगला संघ आहे. PTC भिवंडी परिसरामधील हा एक चांगला संघ आहे. तर या संघासमोर टॉस आपण जिंकलाय, निर्णय काय असेल? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण आपण स्वीकारले, गोलंदाजी चांगली आहे. नक्कीच समोरील संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावपद रोखण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच कुक्षे संघ पण खरंच खूप चांगला संघ आहे, कारण की भिवंडी विभागामध्ये भरपूर नावाजलेला संघ आहे. बबलू आहे वगैरे त्यांची टीम पूर्ण आहे. खरंच खूप चांगला संघ आहे. त्यांच्या अगेन्स्ट आम्ही 40 ते 45 रनवरती रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. तर आपल्या संघाला अधिक शुभेच्छा. कुक्ष संघाने नक्कीच पहिला सामना अगदी दिमागात आपण जिंकलेला आहे. कसं वाटलं या स्पर्धेचं आयोजन आणि खेळताना कशा प्रकारे नक्कीच आपण एन्जॉय केलं? मॅच तर खूप चांगले आहेत आणि खेळताना पण मजा येते. आणि बघायला गेलं तर हवेच्या दिशेने बघितलं तर स्कोअर पण जास्त होते. पण आता समोरचा संघ पण खूप चांगला आहे आणि बघू आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि 50+ जाण्यासाठी बबलू पाटील याच्या समेत असे कोणते बॅटर असेल ज्यांच्याकडून काय अपेक्षा असेल? बॅटर तर सर्वच आहेत, सर्वांनी आपला 100% द्यावा हीच अपेक्षा. शुभम सेलारकडून काय अपेक्षा असेल? शुभम शेलारकडे खूप अपेक्षा आहेत, पण सध्या त्याचा खेळ आहे तसा होत नाही. तरी नक्की त्याची अपेक्षा करणार की त्यांनी त्याचा खेळ दाखवावा. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. म्हणजे टॉस केला गेलेला आहे. या टॉस जिंकले वाडेकर संघाने प्रथम गोलंदाज स्वीकारलेले. मी घेऊन जातो हंसिका कंट्रक्शन टॉस बॉक्समधून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये सज्ज आहेत. स्वीट वाईस एक उत्कृष्ट सिंगर देखील आहेत, उत्कृष्ट समोजक देखील आहेत. 2-in-1 आमचे सहकारी भाग्यजी मात्रे. धन्यवाद, मनापासून आभार सुभाजी धुमाळ सर, ज्यांचा सुंदर आवाज या स्पर्धेमध्ये तुम्ही ऐकत होतात आणि त्यांनी सुंदर आवाज या स्पर्धेला दिला. त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. एक काळ असा होता की ज्यांचा आवाज आम्ही फक्त लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून ऐकायचो, स्टेजच्या खालून ज्यांचा आवाज आम्ही ऐकायचो, परंतु आज प्रत्यक्षात 2 वर्षामध्ये भरपूर वेळा सुभाजी धुमाळ सरांनी आमची भेट झाली. अनेक साऱ्या क्रिकेटच्या घडामोडी जे त्यांच्या शुभवाणीतून सांगत असतात, या स्पर्धेमध्ये त्यांनी त्यांचा आवाज दिला. नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. हंसिका स्पोर्ट्स पिंपलघर आयोजित दमदार आमदार चषक 2025 निर्णायक मॅच तुम्हाला पाहायला मिळते. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेटमधल्या काहीशा महासत्ता अशा आहेत ना, ज्या महासत्ता एकमेकाच्या विरोधात जेव्हा जेव्हा येतात ना, तेव्हा क्रिकेटचा अनुकूल खेळ प्रेक्षकांनाही अनुभवायला मिळाला आहे. आता बबलू पाटील बंटी यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो. अर्थातच विकी स्पोर्ट्स कुक्से आणि धनी स्पोर्ट्स कुक्से या दोन्ही संघांना एकत्रित तुम्ही बघितलं तर दुसऱ्या बाजूला सिद्धू पाटील यांच्या खरंतर फिरकीच्या अनेक साऱ्या विद्या त्यांनी गोलंदाजांना दिल्या. आणि आपण असं म्हणू की वाडेकरच्या गुरुकुळूचा खरंतर जो शिक्षक आहे तो शिक्षक म्हणजे सिद्धू पाटील यांचा संघ जय जलेश्वर वाडेकर हा संघ त्यांच्यासमोर विरोधात पाहायला मिळत. विनंती करेन की कुक्से लवकरात लवकर तुमचे ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला पाण्याची गरज भासेल ना, तेव्हा तेव्हा मॅनेजमेंट कमिटीकडे इशारा करा, तुम्हाला पाण्याची पूर्तता होईल. कारण उन्हाचा प्रवाह जो आहे तो प्रवाह आता वाढत चालला आहे. म्हणजेच काहीसा अंश आता तापमान वाढेल. आणि या विभागामध्ये आपण जर पाहिलं ना, तर आजूबाजूला भरपूर साऱ्या कंपन्याज आहेत, त्यांच्या चिमण्यावरती आहेत. मग त्याच्यातून निघणारा धूर किंवा कंपनीतून निघणारी हीट ही या खरं तर परिसराला अजूनही जास्त गरम करत असते. अर्थातच तापमान या विभागातल्या परिसरातला वाढत असतो. त्याच्यामुळे अगदी कंपन्यांच्या मध्ये हे क्रीडांगण आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज भासेल तेव्हा तेव्हा पाणी प्या. कारण आपण उन्हाचा प्रवाह असतो आणि जास्त पाणी जेव्हा आपण प्राशन करतो ना, तेव्हा आपल्यामध्ये हायड्रेशनसुद्धा राहतं. आणि जास्त पाणी पिल्याने एका गोष्टीचा धोका खरं उद्भवत नाही, तो म्हणजेच स्टोन, अर्थातच मूतखडा. म्हणून ज्याला कोणाला मूतखडा असेल उन्हामध्ये जास्त पाणी प्या. आणि स्पेशली तुम्ही क्रिकेट खेळत असताना सुद्धा जास्त पाणी प्या, जेणेकरून तुमची बॉडी ही हायड्रेट राहील. हार्डलक टीम तुर्बे, आपण तुर्बे संघाने खरं तर या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. एवढ्या दूरवरचा प्रवास करून ते कल्याण डोंबिवलीमध्ये आले, भिवंडीमध्ये आले.
विनंती करेन खरं तर त्यांना शुभेच्छा देऊयात आपण खूप सारा नेक्स्ट स्पर्धेसाठी. एक नवीन सामन्याकडे मित्रांनो आता आपण वळलोय. दोन्ही टीम एकाच कॅलेबरच्या आहेत. दोन्ही टीममध्ये तुम्हाला पॉवरफुल खेळाडू पाहायला मिळतील. मागच्या मॅचमध्ये बबलू पाटील जास्त संघासाठी जास्त काही करू शकला नाही. तो बबलू पाटील त्याच्या समवेत मागच्या मॅचमध्ये बंटी होता. आताही कदाचित तोच बंटी त्याच्या सोबतीला आला आणि पहिलं षटक मागच्या मॅचमध्ये खूप चांगल्या प्रकारे हाताळलं कपिल पाटीलनं. सध्या तरी ती स्ट्रॅटेजी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विनंती करेन टीम सापाड तुमचा कॅप्टन 2 ओव्हरनंतर आमच्या खरं तर व्यासपीठाच्या समोरासमोर किंवा व्यासपीठावरती आला तरी चालेल, जेणेकरून आपण ही मॅच संपल्यानंतर बबलू पाटील आणि बंटी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि कपिल पाटीलचं हे पहिलं षटक तुम्हाला पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. कुकसे त्यांच्या अगेन्स्ट जय जलेश्वर वाडेकर. सामना सुरुवात. पहिलाच बॉल बॉटमहँडचा सुंदर वापर. बबलू पाटीलचा टेम्परामेंट पाहायला मिळाला, कारण त्यालाही माहिती आहे की कपिल पाटील कोणत्याही क्षणाला नकल बॉल टाकू शकतो. त्याच्यामुळे पायांवरती बॉल होता. लेगलान्स करत असताना धावपलकाला इथनं झाली सुरुवात आणि कुकसेच्या टीमच्या खात्यामध्ये सिंगल आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात झाली आहे बबलू पाटीलची. सुरुवात झाली आहे कुकसे टीमच्या खात्याची आणि सुरुवात झाली आहे या मॅचच्या फर्स्ट इनिंगची. पहिल्याच बॉलवरती आली सिंगल. सेकंड बॉल बंटी होता. बॉल मध्ये विकेट मिळाली असती, परंतु वॅकेट एरिया पाहायला मिळाल. त्या ठिकाणी फिल्डर बॉलला अडवत असताना ह्या बॉलवरती सुद्धा पाहायला मिळते सिंगल. हे जे बॅटल आहे ना, ते बॅटल अगदी तुम्हाला महाभारतासारखं पाहायला मिळेल, कारण दोन्ही बाजूला जिंकण्याची एवढी धमक असते ना की कोणत्याही क्षणाला दोन्ही संघांपैकी कोणताही खेळाडू हा सामना गमवेल असं खरं तर दोन्ही टीमला परवडणारं नसावं. कारण दोन्ही संघ जर पाहिले ना तर विजयाचे स्वप्न घेऊन आल्यात. एक संघ कल्याण डोंबिवलीचा प्रवास अर्थातच हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर भिवंडी लागते, परंतु हा ब्रिज समोर क्रॉस केल्यानंतर लगेच लागतो वाडेघर. तर दुसरा आमने लोणारमधला हा संघ. ताकदीचा वापर करायचा होता. ऑन साईडला पाठवला गेला, परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी. बॉलला अडवला गेला डीपमध्ये. लॉंगॉनला फिल्डिंग झाली. दुसरीचा प्रयत्न. जेवढा वेळ होता तेवढा वेळ पुरेसा होता. बंटीने कॉलिंग केली बबलू पाटीलला की या 2 धावा पूर्ण होऊ शकतात आणि तो अनुमान चांगला लावला गेला आणि इथनं 2 धावसंख्येने टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 4 या आकड्यावरती. 4 बॉल आतापर्यंत फेकत आणि 4 धावा टीमच्या टोटलमध्ये आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु उभं पिच बॉल होता. समोर खेळले असते तर चांगला रिझल्ट मिळाला असता, परंतु विनाशकारी विपरीत बुद्धी झाली. लवकर ट्रान्स चेंज केला गेला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, स्वतःला स्विच केलं होतं, परंतु बॅटच्या संपर्कामध्ये बॉल आला नाही. कपिल पाटीलचा बॉल विकेट किपर सिद्धू पाटीलच्या हातामध्ये. इथं पाहायला मिळतो डॉट बॉल आणि 5 बॉलमध्ये फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत त्यामध्येच कपिल पाटीलने. शेवटचा बॉल फ्रंट फुटला आले आणि नो बॉलचा इशारा. ओव्हर स्टेपिंग कदाचित झाली आहे ते सांगत असताना बजागे सर आणि इथनं इशारा देत असताना की येणारा बॉल असेल फ्री हिट. ऑप्शनच्या जास्त बाहेर सुद्धा होता, परंतु हा बॉल बघितला गेला की पाय पुढे लाईनच्या, त्याच्यामुळे ओव्हर स्टेपिंगचा इशारा दिला गेला अंपायर्सने आणि नो बॉल. येणारा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल सुंदर परफेक्ट मिडल बॅटवरती केला. फिल्डर आहे त्या ठिकाणी, परंतु काय फिल्डिंग झाली. लाजवाब क्षेत्ररक्षण. अगदी बॉन्ड लाईन लगत होते. हवेचा विरुद्ध खरं तर हा फटका जरूर खेळला होता, परंतु काल लाजवाब एफर्ट्स राहिले त्या ठिकाणी. आपल्याला फिल्डर जरूर पाहायला मिळाला. डीपमध्ये प्रणित होते त्या ठिकाणी. डीपमध्ये वाडिश लॉंगनला फिल्डिंग त्याची चांगली पाहायला मिळाली आणि इथनं ओव्हर नंबर 1चा खेळ संपला. या बॉलवरती आल्या धावा 2. अर्थातच 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद पाहायला मिळते 7. मागच्या मॅचमध्ये बबलू पाटील लवकर बाद झाले. बंटीचं ही कॉन्ट्रिब्युशन टीमसाठी जास्त राहिलं नव्हतं, परंतु या मॅचमध्ये माहिती आहे बंटी आणि बबलू ही जर पार्टनरशिप चांगली राहिली ना तर या मॅचमध्ये कुकसे संघाने जसे पहिल्या मॅचमध्ये बंटी आणि बबलू बाद झाल्यानंतर जी मिडल ऑर्डरच्या बॅट्समनने जी बॅटिंग ऑर्डर सांभाळली होती ना, तशाच प्रकारे इथं आता या मॅचमध्ये न बाद होत असताना ही बॅटिंग ऑर्डर सांभाळायची आहे. आता कशा प्रकारे राहील परफॉर्मन्स. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आल्या धावा 7. दुसऱ्या ओव्हरसाठी आला अतुल भोईर.
समोर असेल बंटी, ज्याच्या बॅटमधून आपल्याला फक्त सिंगल धाव पाहायला मिळाली आहे आणि बबलू पाटीलच्या धावा आहेत इंडिव्हिज्युअल 5. एकंदर टीमची धावसंख्या 7. अतुल भोईर तयार, समोर बंटी. चांगला बॉल टर्न झाला, थोडासा बाउन्सी होता, तो जास्त बाउन्स नव्हता. कॉडवेंटची अपील केली जाते परंतु स्क्वेअर लेगच्या अंपायर्स नकार देत आहेत की बॅट अँड बॉलचं कनेक्शन नव्हतं. कदाचित त्याच कारणास्तव अपील फेटाळली गेली. कॉडवेंटची जी अपील होती ती अपील फेटाळली जाते. अतुलचा पहिलाच बॉल सुपर राहिला, बंटीसाठी मोठं चॅलेंज. पहिला चेंडू डॉट. लो फुल टॉस, समोर व्ही शेपमध्ये टिपमध्ये लॉंग ऑफ प्रोटेक्शन आहे. बॉलला फील्ड केलं गेलं. ऑन द स्टंप तुम्हाला फेकी पाहायला मिळाली. या बॉलवरती मिळते सिंगल. बंटीच्या खात्यामध्ये सिंगल, तो पोचलाय 2 वरती. इंडिव्हिज्युअल 5 वरती खेळतोय बबलू पाटील. तो असेल स्ट्रायकिंग एंड वरती, त्याला फेस करावा लागेल अतुल भोईरला. ओ द विकेट. लो फुल टॉस फसवलं गेलं, गतीमध्ये परिवर्तन. आणि हीच तर खासियत आहे पहा, ॲज अ बॉलर जेव्हा तुम्ही असताना तेव्हा तुमचा आय कॉन्टॅक्ट असणं हे खूप महत्त्वाचं असतं. आय कॉन्टॅक्ट कशासाठी, तर जेव्हा फुटवर्कचा वापर करतो फलंदाज, मग तुम्हाला निर्धारित करावं लागतं की फ्रंट फुटला आल्यानंतर ऑफस्टंपच्या हलकासा आतमध्ये आणि बॅकफुटला गेल्यानंतर लेग स्टंप हिट करण्यासाठी या सगळ्या गोष्टी आय कॉन्टॅक्टने तुम्ही करू शकता. आय कॉन्टॅक्ट झाला, फुटवर्कचा वापर झाला, त्यामुळे ऑफस्टंपचा हलकासा बाय लो फुल टॉस चेंडू टाकण्यात आला आणि इथं बीट केलं बबलू पाटीलला. आता ही फुल टॉस ऑन साईडला वळवायचा होता. जी रणनीती आहे ना, रणनीती ती खरं तर माइंडमध्ये तुमच्या सेट असणं गरजेचं. आता पहा, लगेचच समजलं गेलं की फ्लाईट जर आपण दिली, ऑफस्टंपवरती बॉल टाकले तर बबलू पाटीलचा स्ट्रॉंग झोन कोणता आहे, तर मिड विकेट, लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेग हा बबलू पाटीलचा मेन झोन आहे, जो स्ट्रॉंग झोन. त्या झोनपासून थोडंसं लांब ठेवलं गेलं, अवे प्ले फ्रॉम द बॉडी बॉल टाकला गेला आणि तिथे फक्त सिंगल आली. पुन्हा एकदा खुलवट टपाचा बॉल, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये काय फिल्डिंग झाली. मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच इंडिव्हिज्युअल 20 आणि फक्त 1च धाव खर्च केली होती 2 विकेटच्या खुराकीनं अतुल भोईरनं. आणि सध्या तरी तोच फॉर्म कंटिन्यू ठेवत असताना बॉलिंगचा अटॅक तुम्हाला पाहायला मिळतो अतुल भोईरचा. खुल्या गाठातून भरपूर मागणी असते. TTPLमध्ये सुद्धा या खेळाडूला तुम्ही बघितलं आणि सध्या तरी या मॅचमध्ये तो सुपर एफर्ट्स दाखवत असताना. शेवटचा बॉल बंटीसाठी ऑन साईडला चाललाय. पॉवर प्ले जरूर संपलेला आहे, पण तो डीपमध्ये स्क्वेअर लेग नव्हता. मिड विकेटच्या दरम्यान फिल्डर बंटीला आता कदाचित विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि बॉल निसटला गेला हातातून. ही चुकी झाली, मिस्टेक होत असताना सिद्धू पाटीलची. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते विदाउट लॉस धावा झाल्यात 11. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि मागच्या मॅचमध्ये सुद्धा रणनीती जर आपण पाहिली ना, तर रणनीती अशीच होती की सुरुवातीला कपिलने षटक हाताळलं, त्याच्यानंतर आला अतुल. योगेश तोराचं तुम्ही षटक बघितलं 3रं आणि 4थ्या षटकासाठी सर्वेश आला होता. म्हणजेच या मॅचमध्ये तुम्हाला प्रणिती पाहायला मिळाला नाही आणि सिद्धू पाटीलही पाहायला मिळाला नाही बॉलिंग करत असताना. परंतु आता कशा पद्धतीने ही प्लॅनिंग पुढे सरकवतील. कदाचित योगेश थोराच्या ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या तर कदाचित मग फास्टर बॉलर प्रणितचा वापर करू शकतात. सर्वेश फिरकेचा बॉलर आहे त्यालाही. आणि या टीमचा कुलगुरू सिद्धू पाटील या अजूनही बाकी आहे. म्हणजे 4 ओव्हरमध्ये आता फक्त 1 षटक बाकी आहे, म्हणजे 2 षटक बाकी आहेत. हा षटक योगेश थोरातकडे. योगेश तयार. पहिलाच बॉल चांगला होता, लेंथवरून बाउन्स चेंडू टाकण्यात आला. थोडासा शफल आडव्या बॅटने क्रॉस करायचा होता. पण तो प्रत्येक बॉल आपण जर पाहिले ना, तर प्रत्येक बॉल जास्तीत जास्त पुढे टाकण्यात येतात. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं की गुड लेंथवरून चेंडू टर्न करत होता सर्वेश, परंतु या 3 बॉलरचा विचार केला गेला तर जास्तीत जास्त चेंडू पुढे टाकण्यात येत आहेत. आणि मागच्या मॅचमध्ये सुद्धा छोटंसं टार्गेट होतं, तिथे आपल्याला तुर्बे संघ पाहायला मिळाला. परंतु आता समोर कुकसे आहे, परंतु सध्या तरी कुकसे टीमच्या बॅट्समनची धार आतापर्यंत पाहायला मिळाली नाही या मॅचमध्ये. मागे खेळण्याचा प्रयत्न अपील केली जाते लेग बिफोर विकेटसाठी, परंतु पुढे आला आणि 1 विकेट कदाचित अजून एक सॅक्रिफाईस करावी लागेल. इथनं परतेल मैदानाच्या बाहेर. जी विकेट महत्त्वाची होती ती महत्त्वाची विकेट आता या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये राखीव ठेवत असताना इथनं परतेल मैदानाच्या बाहेर आणि पहिला फलंदाज बाद बंटी गॉल.
पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा धावा जर आपण पाहिला तर जास्त नव्हत्या. जरूर नो बॉल होता ओव्हर स्टेपिंगचा कपिलचा. तिथनं ओव्हर स्टेपिंगच्या आपण पाहिलं गेलं तर नंतरच्या बॉलवरती त्याने बेनिफिट उचलू दिला नाही. तिथे फक्त 2 धाबा आल्या. प्रणित पाटीलची चांगली त्या ठिकाणी फिल्डिंग पाहायला मिळाली आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये अतुल भोईरच्या विरोधात फक्त 4च धावा आल्या. तिथनं पूर्णपणे दडपणामध्ये पाहायला मिळाला संघ कुकसे. आणि बंटी जो मागच्या मॅचमध्ये सुद्धा जास्त काही करू शकला नव्हता, तो बंटी मैदानाच्या आतमध्ये जरूर कमकुवत खेळ करत होता. त्यासाठी त्याने फेस केले 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला. आणि बबलू पाटीलची जी विकेट होती ती विकेट राखून ठेवत असताना बंटीने त्याचं जीवनदान दिलं. परंतु आता आलाय राज्याच्या बॅटमधून 30 षटकार मागच्या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. चालला बॉल हवेमध्ये. इथं महत्त्वाची विकेट. ज्या खेळाडूची विकेट राखीव ठेवली बंटीने त्याच खेळाडूची झेल हवेमध्ये असताना सुंदर एफर्ट सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाली. विकेट मध्ये भूषण होते ज्याने सुंदर कॅच पकडत असताना एक महत्त्वाचा विकेट ज्याच्या नावाने हा संघ कुकसे ओळखला जातो. तोच कुकसे संघाची ओळख बबलू पाटील परततोय मैदानाच्या बाहेर. लागणारा लागोपाठचा षटका क्रमांक 2. बंटी पाटीलचा परफेक्टली फ्लोमध्ये बॉल आला नाही. ज्या बंटी माफ करा बबलूच्या, कारण ज्या बबलू पाटीलच्या नावावरती अनेक सारे रेकॉर्ड आहेत. PTCमध्ये चांगला खेळ याच कुकसे संघाचा राहिला आहे. अनेक साऱ्या खरं तर कुळा गटातून ज्या टीम्स आपण पाहिल्या, धनेश इलेव्हन कुकसे या नावाने भरपूर संघ खेळताना पाहायला मिळाले. धनेश इलेव्हन कुकसे टीममधून तुम्हाला पवन केने भावेश पवारही पाहायला मिळाला खेळत असताना. परंतु त्या संघाला ग्रामीण क्रिकेट खेळत असताना बबलू पाटीलची गरज होती. परंतु तो बबलू पाटील परतल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आला मानसने मागच्या मॅचमध्ये सुद्धा अशीच धमाकेदार सुरुवात केली होती. पहिलाच बॉल फेस करत असताना त्याच्या बॅटमधून त्याच झोनमध्ये षटकार पाहायला मिळाला होता. आणि आता ही सुरुवात करत असताना मानसचा धाडस बॉल बाउंड्रीच्या बाहेर 6. वेलकम टू द ग्राउंड. काय सुरुवात केली आहे. योगेश थरारच्या विरोधातला पहिलाच थरारक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आणि या षटकाराने आता धावपलक पुढे जाईल 17 या आकडावरती. काय ताकद होती. मागच्या मॅचमध्ये सुद्धा षटकाराने सुरुवात केली मानसनं. त्याच्यानंतर तो परतला होता मैदानाच्या बाहेर. परंतु आता नामी संधी आहे. तिथे संघ वेगळा होता, तिथे सिच्युएशन वेगळी होती. परंतु आता जी सिच्युएशन बिघडतीये त्या सिच्युएशनला हँडल करणारा हा षटकार मानसच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळाला. आणि एकंदरीत टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17. आता हात खुळे खेळात मानसले त्याची उंची आहे, त्या उंचीचा तो फायदा उचलतोय. कुलवा टप्प्याचा बॉल अपील केली जाते आणि यस इट इज आउट. लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात परतेल मानस मैदानाच्या बाहेर. मागच्या मॅचमध्ये सुद्धा हीच सिच्युएशन होती. पहिल्या बॉलवरती 6 आणि त्याच्यानंतर मानस परतला होता मैदानाच्या बाहेर. आणि आताही तेच घडत असताना सफलता योगेश थरारला. मानस बाद. या ओव्हरमध्ये 3 विकेट मिळाले गेलेत. याच्या अगोदरच्या 2 ओव्हरमध्ये विकेट मिळाले नव्हते. जे विकेट टेकर बॉलर आहेत, फ्रंटलाईन बॉलर आहेत टीम वाडेघरचे, अर्थातच कपिल आणि अतुल, याला सफलता मिळाल्या नव्हत्या. परंतु आपण जर पाहिलं तर तिसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 3 विकेट मिळाले गेले. याच ओव्हरमध्ये बबलू पाटील झाला बाद. बंटी याच ओव्हरमध्ये बाद होताना बाईला मिळाला. आणि मानसी याच ओव्हरमध्ये बाद झाला. आणि आता शेवटचा बॉल फेस करावा लागेल अतिश माघेला, ज्याला आता धावा झाले 17 ऑन द बोर्ड. 17 धावा टीमच्या टोटलमध्ये. आणि आतापर्यंत बॉली 17 समाप्त झालेल्या आहेत. अतिसाठी बॉल चॅलेंज होतं मोठं योगेश थोरातचं, परंतु षटक सक्सेसफुल राहिलं. एक षटकार वगळता खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग केली. 3 विकेट 2 डॉट बॉल 1 सिक्सर अशा पद्धतीने फक्त 6 धावा 2 विकेट या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17. अनेक सारे रेकॉर्ड असतात. ते रेकॉर्ड अनेक साऱ्या आकड्यांना तुम्ही जेव्हा बघता तेव्हा त्या आकड्यांवरती तुम्हाला अनेक सारे रेकॉर्ड पाहायला मिळतील. आता या गोष्टीची चर्चा आम्ही यासाठी केली कारण आमच्यासोबत आज कम्प्युटर कॉमेंटेटर आहेत सुभाजी धुमाळ सर,
ज्यांच्या माइंडमध्ये अनेक सारे असे आकडे आहेत ज्या आकड्यांवरती काय घडलं आहे काय बिघडलं आहे हे ते सांगत असतात. नुकतंच मागच्या मॅचच्या सेकंड इनिंगमध्ये त्यांनी आकड्यांचा इतिहास सांगितला की आजच्या 15 फेब्रुवारीमध्ये तारखेला नक्की घडलेलं काय होतं. पण तो 17 आकडा जेव्हा येतो ना तेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाची बातमी लगेच तुमच्या मनामध्ये येईल. आणि 17 जुलै 1947 रोजी जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला नव्हता तेव्हा रामदास बोटीचा ॲक्सिडेंट झालं होतं. तब्बल 350हून जास्त प्रवासी त्या अपघातामध्ये कदम मृत्युमुखी पावले होते आणि त्यामधला बारक्या मुकादम कदाचित 5 या 6 वर्षाचा असताना ते त्या अपघातामधून वाचले होते. हा या 17 आकड्याचा इतिहास आहे. पण या 17 आकड्याच्या पुढे जावं लागेल सगळं कोक्सेला. फिंगर रोल बोटं फिरवली गेली. ओव्हर नंबर 4 आलाय सर्वेश, फिरकीचा बॉलर, टप्पा पडला, आउट कटर होता, बाहेर निघणारा बॉल सिद्धू पाटीलच्या हातामध्ये. जिथे फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच राज आणि राजच्या समोर हा बॉल डॉट फेकत असताना सर्वेश. अजून एक चांगला बॉल खेळण्याचा प्रयत्न इनफिल्ड आतमध्ये अर्थातच मिड ऑफ आतमध्ये लॉंग ऑफ नव्हता त्याचा फायदा उचलत असताना हा बॉल लॉंग ऑफ बाउंड्रांच्या बाहेर चौकार. राजच्या बॅटमधून हा चौकार आला. खरं तर राजला या मॅचमध्ये अधिराज्य गाजवायचं असेल तर परफेक्टली बॉलच्या मिनिटमध्ये खेळावं लागेल. पण तो सर्वेश एक असा बॉलर आहे ना जो पहिला आउट कटर त्याच्यानंतर इन कटर किंवा एखादा नकल बॉलही टाकू शकतो तेवढी कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये. परंतु त्याच्या अगेन्स्ट स्विंग खेळत असताना चौकार पाहायला मिळाला. फसवलं गेलं ही तर चर्चा सुरू होती की कधी इन स्विंगर कधी आउट स्विंगर टाकेल. या गोलंदाजाचा नेम नसतो. त्या गोलंदाजाच्या जर तुम्ही टप्प्यावरती राहिले तर तुम्ही माइंड डायव्हर्ट व्हाल, माइंड डायव्हर्शन करून घ्याल. कारण दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता ठेवणारा सर्वेश पाटील आहे आणि त्याने चौकार नंतरचा डॉट बॉल फेकला गेला समोर राजच्या. आता एक वेगळा बॉल दिशा दिली होती. फक्त आपण पाहिलं गेलं तर विकेट किपरकडे पाहत होता सर्वेश आणि विकेट किपरचा इशारा आला की बॉल आउट कटर नव्हे तर इन कटर आता हवाय. आतमध्ये येणारा बॉल बॅटची हलकीशी कडा जिथे राज परतला मैदानाच्या बाहेर आणि हा फलंदाज चौथा जाईल मैदानाच्या बाहेर. लागणारा झटका 21 या आकड्यावरती संघ धनेश 11 कोक्सेला. आपण बॉलर जर पाहिले ना तर योगेश थोरात सोडला तर 3 बॉलर तुम्ही फिरकी पट्टू बघितले. कपिली चांगली फिरकी देतो नो डाऊट. तो या टीमचा ज्युनियर ऑलराऊंडर आहे. अतुल भोईर तोही फिरकी. आणि आपण वाडेकर संघ म्हटला गेला ना तर फिरकीचं माहेरघर म्हणजेच वाडेकर या संघाला म्हणत असतो. पण तो आता सध्या तरी सापाडे टीमकडे सुद्धा भरपूर सारे फिरकीपट्टू आल्यात. कारण अतुल पाटीलची फिरकी तुम्ही बघितली जी या संघामधून जो विन होईल त्यांच्यासमोर अतुल पाटील तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. या बॉलवरती मिळते सिंगल. 21 वरचं धावफलक आता जाईल 22 वरती. आणि आपण सापाड टीमचा विचार करत होतो. 2 मॅच अगदी त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावरती जिंकल्यात. सापाड संघाचा जर आपण विचार केला गेला तर आजच्या दिवसामध्ये बॉलिंग परफॉर्मन्स त्यांचा चांगला राहिला. बॉलिंग परफॉर्मन्सने त्यांनी 2 सामने खूप चांगल्या पद्धतीने जिंकले गेले. आपण त्यांच्या बॉलिंग ऑर्डरचा जर विचार केला गेला तर सुरुवातीला येतोय जितू मडवी, त्याच्यानंतर अतुल पाटील, सागर आणि पवन हे त्यांचे फिरकी बॉलर आहेत जे नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. वलवला गेला बॉल अगदी डोक्याजवळून शेवटचा बॉल हा होता. तो ही बॉल डॉट फेकत असताना मागच्या मॅचमध्ये सुद्धा खूप कमी टार्गेटपर्यंत पोहोचायचं होतं संघ वाडेघरला. तो सामना जिंकला गेला. संघ वाडेघरने तिथे परास्त केलं तुर्बे टीमला. आणि आता कुक्से टीमसमोर करत असताना बॉलिंग फक्त धावा बनवल्या गेल्यात 22 आणि या मॅचमध्ये 23 धावसंख्येचं टार्गेट एक छोटंसं बनवावं लागेल. ते म्हणजे संघ SG स्पोर्ट्स जय जलेश्वर वाडेघर या टीमला. दरम्यान मी विनंती करेन टीम सापाडचे कॅप्टन टॉसच्या संदर्भात तुम्हाला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. इन ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल अतुल. इन ॲक्शनमध्ये तुम्ही बघाल या मॅचमध्ये खेळत असताना ज्याने सुंदर बॉलिंग हाताळली गेली. आता तर सागर पाहायला मिळेल, जितू मडवी पाहायला मिळेल, पवन भोईर तुम्हाला पाहायला मिळेल. इन ॲक्शनमध्ये या सामन्यामधून जो विन होईल तो सापाड टीमसोबत खेळेल. आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला उद्याच्या दिवसातल्या पॉलमधला एक सामना पाहायला मिळेल. बादशाह 11 पिंपलगर आणि दत्त कुर्पा पिंपलास हाही सामना तुम्हाला पाहायला मिळेल. सो विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन पिंपलास आणि पिंपलगर तुमच्यामध्ये आम्ही आजच्या दिवसामध्ये लढत ही खेळवणारच आहोत. 23चं टार्गेट आहे. 23चं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. पाहूयात आपण कशा प्रकारे या धावसंख्येचा पाठला होईल की या धावा डिफेंड होतील ते ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा येतात कौशल क्रिएशनचे प्रोप्रायटर मॅफम गुरसई आमचे मार्गदर्शक सुभाजी धुमाळ सर सेकंड इनिंगमध्ये.
खूप खूप धन्यवाद बाकीची मात्री. नक्कीच ज्यांचा आवाज आपण या इनिंगमध्ये ऐकत होतो. पुन्हा एकदा लोएस्ट स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कुक्ष संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकांमध्ये आपल्या धावपैकी धावा जोडलेल्या त्या एकूण 22 आणि 23 धावांचं आव्हान इथे मात्र उभं केलेलं आहे. हा स्पर्धेचा आपण पाहतोय हा सलगचा दुसरा दिवस. कालपासून ही स्पर्धा सुरू झालेली आहे. आपण पाहतोय हंसिका स्पोर्ट्स पिंपळकर आयोजित आमदार चषक 2024 हे दिमागदार आयोजन. आज मित्रांनो जर बघितलं तर आज 15 फेब्रुवारी आहे आणि आज खऱ्या अर्थाने 2 लेजंड क्रिकेटर आपला पहिला एकदिवसीय सामना खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरले होते. चामिंडा वास श्रीलंकन गोलंदाज ज्याच्या नावे वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वोत्कृष्ट बॉलिंग फिगरचा तरी देखील विक्रम आहे. 8 विकेट 19 धावांच्या मोबदल्यात त्यांनी नक्कीच पूर्ण केले. त्यांनी हा विक्रम अजूनही अबाधित आहे. तसेच वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये आणखीन एक विक्रम त्याच्या नावे आहे. पहिल्याच षटकामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम देखील वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये चॅम्पियन अवास याच्या नावे आहे. जर कसोटी क्रिकेटचा विचार केला तर कसोटी क्रिकेटमध्ये हा कारनामा टीम इंडियाच्या इरफान पठाणच्या नावे आहे, ज्याने पाकिस्तान विरुद्ध हा कारनामा केला होता. सलमान भट्ट, युसुफ योहान आणि मोहम्मद युनुस खान यांना 3 चेंडूंवर बाद केलं होतं. आजच्या दिवशी 1994 मध्ये चॅम्पियन अवास हा पहिला एकदिवसीय सामना खेळण्यासाठी भारताविरुद्ध आपल्या मैदानामध्ये उतरला होता. आणि आजच्या दिवशी 1995 मध्ये ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार ज्याच्या नवे 2 विश्वचषक जिंकण्याचा देखील विक्रम आहे, रिकी पॉन्टिंग आपला पहिला सामना खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानामध्ये उतरला होता. आजच्या दिवशी 2002 मध्ये पाकिस्तान गोलंदाज मोहम्मद सामी यांनी वेस्ट इंडिज आपला विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. आणि आजच्या दिवशी 2015च्या विश्वचषकामध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाला सलग 6व्यांदा पराभूत करून हिंदुस्थान संघाने विजयाचा षटकार ठोकला होता. ज्या सामन्याची नक्कीच कॉमेंट्री बिग बॅ अमिताभ बच्चन यांनी देखील केली होती. हे नक्कीच विक्रमाच्या दिवशी खरं तर क्रिकेट जगतामध्ये घडलेले आहेत. आजच्या दिवशी जे विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज मोहम्मद शमी त्याच्या नावे एक दुर्दैवी विक्रम देखील आहेत. सर्वात लांब षटक तब्बल 17 चेंडूचं षटक त्याने हाताळलं होतं बांगलादेश विरुद्ध. हा दुर्दैवी विक्रम देखील मोहम्मद शमी या पाकिस्तान गोलंदाजाचे नावे आहे. तर बोलूया आपण सामन्याकडे. आव्हान आपण पाहतोय केवळ 23 धावांचं आहे. एक माफक आव्हान इथे ठेवलं गेलेलं आहे. इथे मात्र समोर खेळलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करत होता, मात्र त्याला होल देऊन चेंडू गुल होतोय सीमापार. पहिल्याच चेंडूला हा पहिला चौकार. सिद्धू पाटील आणि अतुल भोईरी जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. पहिल्या चेंडूवर हा पहिला चौकार अतुलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. इथे मात्र गुडघ्यावर बसून हा फटका खेळलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमधून चेंडू निघून जाईल सीमा पार. सलगचा हा दुसरा चौकार. फिरकीचं माहेरघर नक्कीच ज्याप्रमाणे उल्लेख केला होता बाकीची मात्रे याने वाडेकर संघाला ओळखलं जाते. फिरकी गोलंदाजाचा भरणा असणारा नक्कीच हा संघ आपल्याला नेहमीच पाहायला मिळाला. अनेक स्पर्धामध्ये आपल्या फिरकीच्या जाल्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाची भंभेरी खरं तर या संघाच्या गोलंदाजाने उडवलेली आहे. आणि ही चित्र आपल्याला बऱ्याच मेगा इव्हेंटमध्ये देखील पाहायला मिळालेलं आहे. इथे या धावसंख्या पाहायला मिळते ती 8. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो कव्हर रिजनमध्ये कुठल्या प्रकारची धाव घेतली जात नाही. आव्हान आपण पाहतोय 23 धावांचं आहे. धावसंख्या 8. वाडेकर संघ आपल्याला पाहायला मिळतोय 23 या लक्ष्याचा पाठलाग करताना. राज पाटील बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटक घालतोय. सामनागारी फलंदाज पुन्हा एकदा अतुल भोईर. फ्लॅन मेस इथे मात्र आपण पाहतोय बीट झालेला एक्स्ट्रेक आणि परिणामस्वरूप एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेला आहे. अव्वांतरचा इशारा येतोय, पायचा इशारा पंजरकडून येतोय. धावसंख्या सिंगलनी वाढून होती. धावपैकी 9 धावा. दमदार आमदार चषकाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. हंसिका स्पोर्ट्स पिंपळकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे. राज पाटील बॉलिंग ट्रॅकवर मागील सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच. इथे मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली मात्र झेल ड्रॉप केला जातोय आणि फलंदाज इथे सिंगल रन्स पूर्ण करतात. या सिंगल संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते, 10 वर पोहोचते. या चान्स नक्कीच फुलमध्ये कन्वर्ट खरं तर करणं आवश्यक आहे.
कारण एक माफक लक्ष आहे आणि अवघड बनवायचं असेल तर गोलंदाजांना क्षेत्ररक्षक साथ मिळणं देखील महत्त्वाचं आहे. झेल तिथे ड्रॉप केला जातोय आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय या सिंगल या संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते. कुठल्या प्रकारची धाव घेतली जात नाही. सिली मिड ऑन रिझनमध्ये नक्कीच क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाची समाप्तीनंतर वाडेकर संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती बिनबाद 10. इथून 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे नाही. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे समीकरण अतिशय सोपं आहे वाडेकर संघासाठी. यानंतर सापाटे संघाने देखील पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. आई गौदेवी सापाटे बी ज्या संघाने आज चांगलं प्रदर्शन करताना 2 विजय संपादन केलेले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये अनुजा 11 कोलिवली संघाला पराभूत केलं तर दुसऱ्या सामन्यात माहेरा 07 कोणगाव संघाचं आव्हान या संघाने संपुष्टात आणलं होतं. आणि मात्र या सामन्यात विजय संघ त्या संघाशी लढताना पुढील सामन्यामध्ये पाहायला मिळेल. पहिल्या षटकी समाप्तीने बिनबाद 10 धावा. दुसरं षटक घेऊन येतोय कुक्ष संघाकडून बॉलिंग ट्रॅकवर प्रणय पाटील. प्रणय पाटील बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय तर तनय पाटील आलेले आहे बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र खराब चेंडू, बिमर की बिमारी आणि चेंडू निघून जाते सीमापार. चौकार म्हणजे 5 धावा धावपल्यामध्ये जोडल्या जातील. 5 आपल्याला पाहायला मिळतोय. अगोदरच लक्ष कमी दिलेलं आहे त्यामध्ये अशा प्रकारचे चेंडू हाताळण्यामध्ये नक्कीच आपण पाहतोय तनय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन, हुक केलेला चेंडूला हुकचा फटका, चेंडू निघून जातोय या फांडलेगच्या वरून सीमा पार. अगदी कॅल्क्युलेट तोलून मापून वाढलेला षटकार आणि केवळ इथून 2 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. आपण पाहतोय 2 धावांनी दूर वाडेकर संघ दुसऱ्या फेरीमध्ये अर्थात तिसऱ्या फेरीमध्ये घर करण्यासाठी, कारण दुसऱ्या फेरीमध्ये सामना पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन, स्लोअर चेंडू हाताळला होता. केवळ 2 धावांची आवश्यकता वाडेकर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. सापाटे बी संघाने या टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचा आहे. संघनायक पावलांचा वापर करून फटका केलेला आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. स्कोर इज लेवल, केवळ 1 धावेची आवश्यकता आहे. 1 धावेने दूर आपण पाहतोय वाडेकर संघ विजयापासून. आज दोन्ही संघ नक्कीच लो स्कोरिंग मध्ये पाहायला मिळाले आहेत पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करताना. यावेळी मात्र विजय फटका आणि विजय संपादन केले वाडेकर संघाने. अभिनंदन वाडेकर अँड हार्ड लक कुक्षे. तर बोलू आपण टॉसकडे. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल.